मला नानांनी आणि भाऊनी एकच म्हणलं की परिस्थितीचा जेव्हा तुझ्यावर भार चढेल. नाना म्हणजे कोण? नाना पाटेकर सर. नाना पाटेकर. हा. हम्म, म्हणजे मी नाव घेऊन सांगतो की डॉक्टर प्रकाश आमटे सरांना पहिल्यांदा भेटायला गेलो. हम्म, त्यावेळेला काही तिथे कार्यकर्त्यांनी मला पायानं ढकलून दिले बाजूला. हम्म. तर याच्या अगोदर मी पानपट्टी चालवत होतो. पान बरं. शॉप होतं कुठं कॉलेज कुठं कॉर्नर. पानपट्टी होती? सांगली कॉलेज कॉर्नरला माझी पान शॉप होती, राजा बरं. पान शॉप म्हणून. काही गोष्टी घडतात त्या ज्या होतात की ज्या चांगल्यासाठीच घडतात. एक हम्म. माणसाला एक किडा असतो, हम्म. तो किडा गपचूपू देत नाही. हा. त्यातनं जरा मस्ती आली अंगात हम्म. आणि थोडं वाम मार्गाला लागलो, म्हणजे बरं. गुन्हेगारी क्षेत्रात गेलो. बरं. माझं क्रिमिनल बॅकग्राऊंड होता ना, म्हणजे बरं. गुन्हेगारी क्षेत्रातलं. त्यामुळे मला नाकारलं. नाकारल्यानंतर मग मला त्याने नाकारल्यानंतर मी म्हटलो की मी एवढं सर्व करू शकतो, तर मी स्वतःच का करू शकत नाही? हम्म. काही रेस्क्यू साठी म्हणजे 2019 2005 2000 असल्या महापुरात आम्ही एक एक जनावर अशी अडकलेली जनावर अॅनिमल राहत सोबत नेकॉन आम्ही सर्वजण मिळून जनावर वाचवली. मी डिव्हाइस ते मी त्यांना माझ्या रिक्षात बसत होते, तोंडाला स्कार्फ लावणार मॅडम माझ्याबरोबर काम करत होते. बरं. स्वतः आम्ही आंघोळ घालत होतो. आयडेंटिटी ओपन होऊन दिली नाही त्यांनी. काही नाही काही नाही, गार्ड नाही काही नाही. Okay. आणि काही पोलीस अधिकारी आहेत, काही क्लास 1 अधिकारी पण माझ्या इथे येतात, हम्म. येऊन इथे सेवा करून जातात, पण कधी आयडेंटिटी दाखवत नाहीत. 2007 ला माझा एक हाफ मर्डर झाला आणि खंडीचा गुन्हा दाखल झाला माझ्यावर, 50 लाखाचा खंडी गुन्हा. त्यावेळी कृष्णप्रकाश साहेबांनी मला अरेस्ट केलेलं. त्यावेळी मिसेसने मला एकच म्हणाली की सोनं अंगावर घालून मिरवण्यापेक्षा माझं खरं सोनं टिकवणं मला गरजेचं आहे. तुमचा आनंद जिथं असेल तिथे तुम्ही काही बी कराल तयार. तर मित्रांनो नमस्कार. आपल्या अमोल सडकर पॉडकास्ट चॅनल वरती तुमच्या सर्वांचं सरचे स्वागत आहे. आज आपल्या भेटीला मित्रांनो सांगलीतलं एक असं व्यक्तिमत्व आलंय की त्यांनी समाजासाठी खूप मोठं योगदान दिलेलं आहे. बेघर लोकांच्यासाठी खूप मोठं त्यांनी काम केलंय, तसंच प्राणी आणि पक्ष्यांसाठी पण खूप काम केलेलं आहे. त्यांचा जीवनाचा प्रवास आपण आता जाणून घेणार आहोत आणि त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत, त्यांच्या कामाबद्दल जाणून घेणार आहोत. तर आता आपण भेटूयात श्री मुस्तफा मुजावर सरांना. सर नमस्कार. नमस्ते सर. तुमच्या कामाविषयी आम्हाला थोडक्यात जरा माहिती द्या. नमस्ते, मी मुस्तफा मुजावर सांगलीत इन्साफ फाउंडेशन या नावाची संस्था चालवतो. या संस्थेचं पहिलं काम होतं की आम्ही प्राणी सेवा करत होतो. प्राणी सेवा करता करता बेघर लोक, काही विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन त्यांच्या एज्युकेशनसाठी आपण काम करतो. तिसरं आहे की जिथं कशाचीही गरज लागू दे, प्राण्यांचा असू दे, माणसांना असू दे, नाहीतर रुग्णांना असू दे, त्यासाठी आपली संस्था काम करते. तर आपल्या ह्या कामाची सुरुवात कशी झाली सांगा. आपण एका संस्थेसाठी म्हणजे नॅकॉनसाठी आपण बरीच वर्ष काम करत होतो, त्यातच आपली ओळख झाली सुरुवातीला. तर त्यामध्ये आपण प्राण्यांसाठी काम करत होतो. तर ह्या गोष्टींची सुरुवात किंवा ह्या संस्थेची सुरुवात त्यातनं कशी झाली जरा आम्हाला एकदा सांगा की काय झालं होतं की असं सुरुवात करावीशी वाटली, ह्या क्षेत्रात काम करावंसं वाटलं तुम्हाला? काही गोष्टी घडतात त्या ज्या होतात की ज्या चांगल्यासाठीच घडत असतात. ते घडताना थोडं म्हणजे मन कठोर करून करायला लागतं, पण ते चांगले घडतात. बरोबर. तर काही गोष्टी अशा झाल्या की मी नेपाळ मध्ये मी तबरेज आम्ही सर्वजण प्राणी सेवेचं काम करत होतो. 2005च्या महापुरापर्यंत म्हणजे 2019 पर्यंत पण आम्ही सोबतच, अजून पण सोबतच असतोय. पण काही घटना घडल्या, त्यातून एकदा असं वाटलं की मी एका मोठ्या माणसाला भेटायला गेलेलो. म्हणजे मी नाव घेऊन सांगतो की डॉक्टर प्रकाश आमटे सरांना पहिल्यांदा भेटायला गेलो. त्यावेळेला काही तिथे कार्यकर्त्यांनी मला पायानं ढकलून दिले बाजूला. पायानं ढकलून दिल्यानंतर मला थोडा राग आला. मी म्हणलो यांच्यासारखंच काम करून दाखवणार म्हटलं ना. आता मी त्यांचा मानसपुत्र म्हणून सांगलीत फिरतोय, भाऊशी माझ्या चर्चा असते, बोलतोय. पण दुसरी गोष्ट म्हणजे मला एका गोष्टीने इन्साफ मिळाला नाही मला. म्हणजे माझ्या संस्थेचं नाव इन्साफ का ठेवलं याचं कारण आहे की ज्याला जडणघडणीला मी मदत करत होतो ते त्यांनीच मला नाकारलं. कारण का माझं क्रिमिनल बॅकग्राऊंड होता ना, म्हणजे गुन्हेगारी क्षेत्रातलं. त्यामुळे मला नाकारल्यानंतर मग मला त्याने नाकारल्यानंतर मी म्हटलो की मी एवढं सर्व करू शकतो, तर मी स्वतःच का करू शकत नाही? मग मला न्याय मिळण्याच पाहिजे. म्हणून मी असंच पानपट्टी व्यवसाय करता करता मी बसलेलो की लोकांची सेवा करता करता काही लोकांनी मला मदत केली आणि मला म्हणले की नाव ठेवायचं काय संस्थेचं, संस्था स्थापन करूया का? मग लोकांनी मला मदत केली. काही नाव आहेत, वडमारे सर आहेत, शेटके काका आहेत, प्रसाद दादा आहेत,
आमचे भाऊ आहेत, त्या सर्वांनी मला मदत केली आणि मग मी संस्थेचं नाव काय ठेवायचं आमचं ठरलं. हम्म. काय ठेवायचा विचार केला तर मग म्हणलं की माझ्यावर अन्याय झाला तर मी त्याला अन्यायाला न्याय देणं गरजेचं आहे. बरं. म्हणून माझ्या संस्थेचं नाव इन्साफ फाउंडेशन म्हणून ठेवलं. बरोबर. आता सध्या इन्साफ फाउंडेशनचं नाव बघितलं तर मला काय ते मी काम करणारच. हम्म. या संस्थेचं आता नकुल अवॉर्ड्स पर्यंत मोठमोठे अवॉर्ड्स, शासनाचे अवॉर्ड्स मिळाले संस्थेला, पण मला काम करायला आवडतं. बरं. कारण का एका गोष्टी जर मनापासून जर आपण करायला लागलो ना त्याला पूर्णत्व करणं फार गरजेचं असतं. कारण बरोबर. थोडक्यात सोडायचं नाही. आणि मी परिपूर्ण 24 आवर्स या संस्थेसाठी काम करतो. ओके. सुरुवातीला आपण तुम्ही म्हणाल की आपण प्राण्यांसाठी काम करत होतो, प्राणी आणि पक्ष्यांसाठी. हा. तर सुरुवातीला काय काय तुमच्याकडनं काम झालं त्याबद्दल जरा सांगा आम्हाला. सुरुवात म्हणजे साप रेस्क्यू करणे, हम्म. वाईल्ड अॅनिमल रेस्क्यू साठी जात होतो. आणि नंतर जंगलमध्ये आम्ही प्राणी गणनेसाठी जात होतो. झाडं लावण्यासाठी आम्ही उपक्रमामध्ये जात होतो. काही मुलांच्या शाळेत जाऊन आम्ही शाळेत शिकवत होतो की प्राण्याविषयी, सापाविषयी ज्ञान द्यायचं. हेच काम करत होतो. प्राण्यांचा मला पहिल्यापासून आवडच आहे. बरोबर. काही रेस्क्यू साठी म्हणजे 2019, 2005, 2000 असल्या महापुरात आम्ही एक एक जनावर अशी अडकलेली जनावर अॅनिमल राहत सोबत नेकॉनमध्ये आम्ही सर्वजण मिळून जनावर वाचवली भरपूर. त्यांना वैरण देणं, जनावर ट्रीटमेंट करणे. काही जनावर कुत्र्यांचे पाय मोडलेले होते, काही जनावर गाढव, गाई त्यांना असं मॅगेट्स पडलेले असले उपचार करणे, हे काम आम्ही करत होतो. पूर्णतः म्हणजे निसर्गासाठीच पूर्ण वाहून घेतलेलं आम्ही. पूर्ण वेळ तुम्ही तेच काम करत होता. आता ह्या क्षेत्रात यायच्या आधी तुमचं काय काम करत होता तुम्ही? ह्या क्षेत्राच्या यायच्या अगोदर मी पानपट्टी चालवत होतो. पान शॉप होतं कॉलेज होती? सांगली कॉलेज कॉर्नरला माझी पान शॉप होती, राजा पान शॉप म्हणून. त्यात वृत्तपत्र विक्रेता पण होतो मी. पेपर लिहून सकाळी सकाळी पेपर वाटत करत होतो. मग काही दिवसांनी एक माणसाला एक किडा असतो, तो किडा झोपू देत नाही. त्यातनं जरा मस्ती आली अंगात आणि थोडं वाम मार्गाला लागलो, म्हणजे गुन्हेगारी क्षेत्रात गेलो. गुन्हेगारी क्षेत्रात एवढा होऊन गेलो मी स्वतःला की मला सूद नव्हतं. कारण की मी कुठे काय करायला मला माहित नसणार. नुसत्या नशा उतरल्यानंतर मला कळणार की मी काय ते केलेलं आहे. ही अशी अवस्था माझी होती. मग हे करताना घरच्यांचे जरा माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. कारण का वायाच गेला. बरोबर. आता सध्या पण अशी परिस्थिती आहे की मी तुम्हाला सांगतोय, पहिलाच आपण सांगितलं की माणसाचं नाव मोठं झालं ना त्याच्या मागे लई मोठी मोठी माणसं असतात. जेव्हा माणसाचं नाव छोटं असतं तेव्हा कोणीच नसतं. ज्या वेळेला मी म्हणजे वाया गेलेलो त्यावेळेला माझे घरचे सोडून आणि माझे काही हातावर मोजणारे माझे चाहते लोक यांच्याशिवाय कोणीच मला सपोर्ट केला नाही. त्यावेळी अशी अवस्था होती की कोण मला जवळ पण बसू देत नव्हतं. आज मी तुमच्यासमोर बोलतोय, तुम्हाला बोलायला पण माझ्याकडे लोक येत नाही. कारण का म्हणणार याच्यासमोर बोलायला हे वाया गेलेलं. कारण नशेच्या गोळ्या खायच्या, पुन्हा संग मी अवारच्या भाजी शिव्या द्यायच्या, कुणाच्या अंगावर जायचं, म्हणजे ती वेळ असते. पण एक आठवतं की मी 2007 ला माझा एक हाफ मर्डर झाला आणि खंडीचा गुन्हा दाखल झाला माझ्यावर, 50 लाखाचा खंडी गुन्हा. त्यावेळी कृष्णप्रकाश साहेबांनी मला अरेस्ट केलेले. तेव्हा कृष्णप्रकाश साहेब म्हणजे सगळे घाबरत होते चांगले. त्यावेळी मी एकट्यानं खंडी मागितली. त्यात अटक झाल्यानंतर मला बेल मिळत होती. बेल न मिळण्याचं कारण होतं की मला ते याला बाहेर सोडलं तर त्याला जाऊन मारणार आणि मी साहेबांसमोर त्या माणसाला धमकी दिलेली मारणार नाही. पण साहेबांनी मला कस्टडीत मला बोलवून घेऊन माझे चांगले गुण बघून, कारण कस्टडीत साप आल्याला ते साप धरून मी सोडून आलो गेलो. मग सापाबद्दल माहिती दिल्यानंतर साहेबांनी ओळखलं की हा चांगला व्यक्ती आहे, याला बिघडलाय का. तर साहेबांनी मला बोलवून 15 दिवस माझ्यावर अभ्यास करून मला त्यांनी समजावत होते. हे बेल न मिळण्याचं कारण आमच्या वकिलाने बी नंतर मला सांगितलं. आणि मला आमच्या खानदानात पहिली मुलगी झाली आमच्या भावाला. त्यावेळी मी सांगली जेलमधनं निघाल्यावर मला बेल मिळाल्या मी तिथनं पळ सुटलेलो. अनवाणी चोपडा हॉस्पिटलवरून पळत आलेलो आणि तिथं शपथ खाल्ली की नाही म्हणलो आयुष्यात काहीच नाही. कारण तिथं मन परिवर्तन थोडं झालं. तर आयुष्य छोटच आहे आणि आपल्याला काय तर मोठं करायचं. तर अशी अनेक घटना घडल्या. म्हणजे हा टर्निंग पॉइंट होता. टर्निंग. त्यानंतर ह्या क्षेत्राकडे वळायची प्रेरणा तुम्हाला कशी मिळाली? किंवा सुरुवातीला प्राण्यांची सेवा करणं, नंतर ते झालं आपण बोललो आता. तर असं कुठला प्रसंग घडला होता की आपल्याला टिपिकली आता बेघर लोकांसाठी काम करावं असं तुम्हाला वाटलं? तर असं काही प्रसंग घडला होता का तुमच्यासमोर की बाबा ह्या लोकांसाठी आपल्याला आयुष्य वाहून घ्यायचं आहे, अशी कुठली प्रेरणा होती किंवा असा काही प्रसंग घडला असेल तर तो एकदा आम्हाला सांगा. अशा अनेक घटना घडल्या, पण मी ज्यांच्याकडे प्रेरणा घेतली ते माझे वडील आणि माझी आई. माझे आई वडील असे होते की आपल्या डब्यातला एक घास काढून दुसऱ्याला देत होते.
बर. मी चोरून बघत होतो की वडील लावून किती भाकऱ्या लागणार, 2 भाकऱ्या 2 चपात्या. हा. पप्पा 4 चपात्या का घेऊन जातात. हम्म. आमचे भाऊ ते बघत होतो, आम्ही बघणार, मी ते सारखं बघणार. आणि एकदा सहज पप्पाला विचारलो, जीजी म्हणत होतो मी, जीजी म्हणलो तुम्ही डबा एक्स्ट्रा का घेऊन जाता. नाही तुला कळेल, तुला कळेल म्हणले. ज्यावेळी कळेल म्हणल्यानंतर मी बघितलो की वडील आमचे चपाती नेणार, थोडकी मला तो 1-2 चपात्या त्यांनी खाल्ले, बाकी राहिलेला चपात्या डबा आपल्या दुकानात बसून, तिथे पानपट्टी व्यवसाय होता पप्पांचा, त्या तिथं पूर्वापार ते वडील सगळ्या गरीब लोकांना देत होते जेवण, कॉलेज कॉर्नरला जे होती कॉलेज कोपऱ्याला. मग वडील त्यातला डबा देत होते लोकांना खायला. मग मी विचार केला की आपण काय तर आपण जेवण द्यावं. पण 2000 सांगतो तुम्हाला, 2007 8 ला मी त्यावेळी प्रेरणा दिली वडिलांची की फिरतं अन्नछत्र चालू करायचं. आणि जे फिरतं अन्नछत्र असं असणार की ज्याला खरोखर गरज आहे त्यालाच जेवण देत होतो. मी हॉस्पिटलमध्ये देत नव्हतो, काय देत नव्हतो, पण रस्त्यावर जे बेघर लोक असते त्यांना देत होतो. रिक्षातनं जेवण वाटप करताना मला आठवतं की आपल्या राम मंदिर कॉर्नरला तो माळी गल्ली म्हणून आहे, तिथे आंबेडकर स्टेडियमच्या जवळ एक आजी होत्या, तिच्या दोन्ही हाताला मॅगेट्स पडलेले, म्हणजे जखमा होऊन किडे पडलेले. आणि अर्धनग्न अवस्थेत होती. लोक येणार जाणार बघणार, पण कोण मदतीला नव्हते. तेव्हा दिलीप सावंत साहेब एसपी म्हणून होते आणि राजू मोरे साहेब म्हणून पीआय साहेब होते. तर मला एक आमचे मित्र, म्हणजे माझे हे चिंचकांनी सांगली लॅपटॉप शॉपिंग म्हणून आहे तिथं दांडेकर दादानी मला बोलले की मुस्तफा, एक स्त्री अशी पडली आणि त्याला कोणी मदतीला नाही, तर तू काय करू शकतोस का. दादा म्हणलो कधी बी नाही तो म्हणलो. मी जाऊन जेव्हा अवस्था बघितली तेव्हा माझ्या डोळ्यात पाणी आलं. मी म्हणलो की अरे याला काय करायचं. तर ती महिला अशी होती की त्या ठिकाणी पाण्याची बोतल, बिसलेली पाण्याची बॉटल ठेवलेल्या होत्या आणि शिरा उपीट त्यांना असं ठेवलेला होता, समोर ठेवलेलं होतं. पण ती खाणार कशी. दोन्ही हाताला काय जीव सेन्स नव्हते, सगळ्या जखमा झालेला पू पडत होतो, घाण पडत होती. तर ती काय करत होती, महिला पायाला बाटली पाडणार आणि ते पाणी पिणार रस्त्यावरच. ती जनावर जसं खातात तसं ते उपीट खाणार. तिला हलता पण येत नव्हतं, त्यामुळे मूत्र विसर्जन तिथंच होतं, ते पाणी बी त्यात मिक्स होत होतं, ते तसंच पित होते. त्यावेळेला मी ठरवलं की असे लोक रस्त्यावर ठेवायचे नाही, त्यांना कुठे तर चांगला करा. त्या महिलेला उचलून आम्ही जेव्हा घेऊन गेलो तेव्हा हॉस्पिटलवाले कोण तयार होते, 108 वाले कोण तयार होते. त्यावेळी मी एसपी साहेबांना फोन केला, तर एसपी साहेबांनी मग त्यावेळी मदत केली. 108 ची गाडी आली, त्या महिलेला घेऊन आम्ही दाखल केलं, चांगलं करून त्याला एकदम ओके करून आम्ही कोल्हापूरच्या एका आश्रममध्ये त्याला दाखल केलं. त्यात वारून झाले, आता 4-5 वर्ष झाले वारली ती, पण त्यालाच जगवलं आम्ही. पण तिथनं ज्या लोकांसाठी या काम करायला लागलो, आतापर्यंत हजारो लोकांना आम्ही म्हणजे आमच्या सर्व टीमने मदत केली असेल, त्यांना चांगलं त्यांचं घर शोधून दिलं आम्ही. तर त्या आजी बॅकग्राऊंड काय होते. त्या आजी म्हणजे त्या बॅकग्राऊंड आम्ही काढायचा प्रयत्न केला, तुम्ही मनोरुग्ण होत्या त्या, म्हणजे त्यांना काही कळत नव्हतं, सेन्स काहीच नसणार, कारण संडास लघवी ते जागेवरच करत होत्या. पण त्यांना त्यांचं घरचा पत्ता सांगता येत नव्हतं, कारण दरवेळी दिवसात 5 नावं बदलत होती. शोध घ्यायचा तुम्ही प्रयत्न केला, भरपूर शोध करण्यात सापडला नाही शेवटी. मग शेवटी एका आश्रमला आम्ही तिथे ठेवलं त्याला, तिथं मग ते वारले, ते 4-5 वर्ष झाले वारले. 4-5 वर्षापूर्वी वारले. यानंतर तुम्ही ती प्रेरणा घेऊन ह्या कामासाठी तुम्ही पूर्ण वेळ द्याला. पूर्ण. कारण आपण सुरुवातीला बघितलं की प्राण्यांसाठी वगैरे तुम्ही काम करत होता, पण पूर्ण तुमचा ट्रान्सफर ह्याच गोष्टीवरती झाला नंतर. हो, यासाठी. त्या कामासाठी घरच्यांची मदत कशी मिळत गेली, किंवा सुरुवातीला लागणारा फंड आहे त्या कामासाठी, आता पैसे लागतील, प्रत्येक गोष्टीसाठी पैसा लागतो, अन्न वाटप असू दे किंवा फिरणं वगैरे, तर यासाठी तुम्ही फंड कसा रेज करत होता आणि घरच्यांचा सपोर्ट कसा होता तुम्हाला. याचं सांगायचं म्हणजे मी जेव्हा हे काम चालू केलं तेव्हा मी शून्य होतो. मी पानपट्टी व्यवसाय बी बंद केलेला होता, दुसरीकडे कामाला जात होतो. त्यावेळी सगळ्यात महत्वाचं म्हणतो की स्त्री एक असते ना, एका माणसाला घडवू बी शकते आणि एका माणसाला बिघडवू शकते. त्याचं उदाहरण म्हणजे माझी मिसेस, माझी पत्नी जी आहे समीना मुस्तफा मुजावर, याने तर मला एवढं सपोर्ट केली की अजूनपर्यंत मी सांगतो की माझ्या घरातले, माझ्या मिसेसच्या गळ्यात बी सोनं काही नाही, सगळं खोटं आहे. काही बँकेत माझे लोन्स मध्ये ठेवलेले आहेत, 2-3 बँकेत माझे लोन चालू आहेत. लोन काढून चालू केलो त्यावेळी मिसेसने मला एकच म्हणाली की सोनं अंगावर घालून मिरवण्यापेक्षा माझं खरं सोनं टिकवणं मला गरजेचं आहे. तुमचा आनंद जिथं असेल ते तुम्ही काय बी कराल तयार. तर माझ्या मिसेसने मला पूर्णतः मदत,
मग माझे घरचे पण मला मदत करत होते. मी स्वयंपाक आमच्या घरातच तयार करत होतो ना, वाढताना आमच्या घरचे सगळे मेंबर, आमच्या वहिनीपासून माझे आई वडील, माझे पुतणे, माझे सगळेजण आणि माझी मित्रमंडळी घरात स्वयंपाक करून आम्ही वाढायला जात होतो. अच्छा, अन्न वाटप जे करत होतं ते सगळं घरी करत होता घरी तयार करणार आणि घरचे लोक सगळे सपोर्ट करायचे त्याला. सपोर्ट. बर. कुणी नाकारलं नाही. बाजार बी मी स्वतः आणत होतो. मग काही दिवसानंतर 1-2 महिन्यानंतर मला लोकांना कळायला आलं की जेवण चालते, हे चालते म्हणून. त्यावेळी आम्हाला मराठा सेवा संघाची लोक मला मदत केली, राहुल दादा त्यांनी मदत करायला आली. त्या लोकांनी एक कन्सेप्ट काढली की एक वाढदिवस करताना ते वाढदिवस इथं जो खर्च करूया. मग असे अनेक लोक मदतीला आली आणि हे करता 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 सांगतो की आमच्या घरच्यांची एवढी मला की मला 24 तास काम करायला मला आवडलं आणि या लोकांना कुणालाही उपाशी ठेवत नव्हतं. सकाळ संध्याकाळ जेवण. त्यांच्यानंतर मला डॉक्टरची टीम मला एक दोघांनी सांगितले की यांना जर मेडिसिन दिलं तर बरं होते. मग माझ्याबरोबर डॉक्टरची टीम पण येत होती. गणेश वडे डॉक्टर सर म्हणून होते, सुधीर पाटील सर म्हणून, हे लोक मी मला मदत करणार आणि त्यांनी आम्ही जाणार आणि त्यांना औषध उपचार बी बघणार. स्वतःहून येत होते स्वतःहून येत होते माझ्यावर. काही लोकांनंतर कळालं की काही पोलीस अधिकारी बरोबर सांगायचं म्हणजे आपल्या ऍडिशनल एसपी मॅडम होत्या, दीपाली काळे मॅडम, त्यांनी जोपर्यंत इथं होत्या तोपर्यंत त्यांनी माझ्यासोबत काम करत होते. पण कुणाला सांगत नव्हते की मी डिव्हाइस आहे. मी त्यांना माझ्या रिक्षात बसत होते, तोंडाला स्कार्फ लावणार, मॅडम माझ्याबरोबर काम करत होते. स्वतः आम्ही आंघोळ घालत होतो. आयडेंटिटी ओपन होऊन दिली काही नाही, गार्ड नाही, काही नाही. आणि काही पोलीस अधिकारी आहेत, काही क्लास 1 अधिकारी पण माझ्या इथे येतात, येऊन इथे सेवा करून जातात, पण कधी आयडेंटिटी दाखवत नाहीत. आणि त्यांनी आलेल्या प्रायव्हेट गाडीतून येतात आणि काम करून जातात. फक्त कधी दिखावा म्हणून नाही. काही ना ते नाव सांगायचे नसते त्यांना, कारण आपल्या इथले सांगलीचे मेन अधिकारी असतात ते माझ्यापाशी काम करतात. नेहमी आपण पोलिसांना वाईट बाजूच बघत असतो, पण ह्या सुद्धा अशा बाजू आहेत की जेणेकरून लक्षात येते की आपल्याला समाजासाठी पोलीस सुद्धा वाहून घेतलेले असतात. आपण जे पोलिसांकडे बघणार दृष्टिकोन बघतो ना, ते लोकांकडे बघणार दृष्टिकोन आपण स्वतः बदललं तर लोक आपल्याला त्यांना ओळखणं फार सोपं जातं. उदाहरणार्थ सांगितलं तर पोलिसांचं. आता पोलीस लोक एक वेळ होते की पोलीस लोकांना मी बघून पळून जात होतो, पण त्या पोलीस स्टेशनला मला बोलवलं जातं. कारण काय, या लोकांची ओळख परेड करण्यासाठी, त्यांचं घर शोधण्यासाठी. आणि पोलिसांचे खरोखर सांगतो की पोलीस हे गुन्हेगार नाहीत. आपण म्हणतो ना पोलिसाकडे वेगळ्या नजरेने बघतो, पोलीस फार चांगले असतात. फक्त तुम्ही कसं वागतात त्यावर डिपेंड असते. कारण काय, तुम्ही गुन्हेगार केला, तुम्ही एकदा चोरी केला, कुणा फसवला, तर पोलीस तुम्हाला सामदाम दंड करणारच ना. मग पोलिसांना नाव ठेवून काय, तुम्ही काही करू नका, तुम्ही प्लेन जावा, तुम्हाला कोणी धक्का लावू शकत नाही. पोलिसाचे काही अधिकारी माझ्यापाशी येतात, इथं काम करतात. काही ऍडिशनल साहेब असतील, काही एसपी साहेब असतील, भरपूर जण माझ्याकडे जातात. आता उदाहरण सांगायचं म्हणजे आपल्या इथं मला आठवत नाही, पण 95 का 96 ला आपल्या इथे एक ऍडिशनल एसपी म्हणून होते, म्हणजे ट्रेनिंगला आलेले रवींद्र सिंगल सर. ते आता नागपूरला सीपी साहेब म्हणून. तर त्यांनी मला नागपूर मधल्या, मी तेव्हा साहेबाबरोबर काम करत होतो, कारण का मुलांना जे तस्करी करत होते ते पहिल्या मुलांचे चालत होते, त्यावेळेला मी त्यांच्यासोबत काम केलं. काही वेश्यावस्तीमध्ये साहेब आम्ही सोबत जात होतो, तिथे कस्टमर म्हणून जात होतो, असं सरांच्या बरोबर भरपूर काम केलं. त्यांनी माझं इथलं काम बघून मला त्यांनी नागपूरला बोलवले. हिटमुळं काही लोक मेली एका महिन्यात. तर ते मग आम्हाला कळाल्यानंतर मला साहेबांना बोलायला मी गेलो. त्या ठिकाणी गेल्या असता मी बोललो की पहिला जाऊन सर्वे केला. सर्वे करून आल्यानंतर 3 दिवसात 53 लोकांना मी जागेवर उचललो आणि त्यांना निवारा केंद्रात शिफ्ट केलं. हे करणं का, कारण साहेबांना तर पोलीस ते खाकीवर सीपी म्हणजे पोलीस महासंचालक माणूस, तो आम्हाला फोन करून बोलवणार, म्हणजे माझी ताकद काय आहे हे त्यांना माहित आहे. आणि त्यांनी कसं एवढ्या मोठ्या माणसाने मला बोलवलं म्हणजे तो बी माणसंच आहेत ना. त्यांना माणसाला समाजाची जाण असते, समाजकार्याची जाण असते. फक्त काय होते की त्यांना प्रॉपरली हे मिळत नाही, योग्य व्यक्ती मिळत नाही. आता सांगलीतले 75% बेघरांची माहिती म्हणजे मला एकट्याला माहित असते. म्हणून आपल्या इथलं कुणी साहेब आम्हाला नाही. काय उदाहरण मुस्तफाजी असं झालं म्हटलं सह्याला जातो, व्हेरीफायला जातो. हे कारण आहे, म्हणजे पोलीस लोक फार चांगले असतात. बरोबर. आता हे बेघर लोक जे दिसतात आपल्याला रस्त्यावरती, त्यांचे बेघर होण्याची मागची कारण तुम्हाला काय सापडली किंवा कशामुळे असे प्रसंग त्यांच्यावरती येतात? बेघर होण्याची कारण मी बघितलो की काही ना व्यसनाच्या आहारी गेलेले, काहींनी म्हणजे प्रेमभंग झालेलं, काही मनोरुग्ण असतात. मग आम्ही त्यांना मनोयात्री म्हणतो, त्यांना मनोरुग्ण असतात. काहींनी त्यांना घरच्यांनी नाकारलेले, असे लोक बेघर म्हणून फिरतात रस्त्यावर. आणि त्या लोकांना मग काय, त्यांना सूद नसते, काय नसते. ज्यावेळी तुम्हाला समाजानं म्हणजे फेकलं बाजूला, तर त्याच्या वेदना कोणी जाणू शकत नाही. ते स्वतःच्या वेदना स्वतः बी जाणू शकत नाही, कारण पायात किडे पडले ते त्याला सूद नसते,
कळत नाही. असतात वेदना पण ते जाणवू देत नाही. त्यांना त्यांच्या वेदना आनंदित ठेवत असतात. असे बेकार म्हणजे आता कमीत कमी सांगतो आम्ही 35-40 लोक होते की ज्यांच्या पायात किडे पडलेले हे पडले असे लोक आपण रिपेअर केले इथं. पण त्यांना वेदना असतात पण ते वेदना त्याला काही जाणवत नाही. त्यांना त्यातून आनंद मिळत असते त्यांना. वेदनेतनं आनंद मिळत असेल. हो आणि एवढे असतात की त्यांना ते किडे पडलेले बघत बसतात. स्वतःच्या अंगात किडे पडलेले बघत बसतात पण त्याला त्रास होत नाही. आपल्याला साधं खर्च आपण रडतो होय. पण त्याला काही नसते. काही व्हिडिओज आहेत तुम्हाला दाखवतो म्हणजे तुम्ही बघशील किडे काढताना ते बसला बघत बसले असेल काही ओरडत नसतात काय नाही पेन्स काही होत नाही त्यांना. पेन किलर वगैरे काय दिलेलं नसतं तेव्हा. नसतेच म्हणून तो म्हणतो ना त्यांना वेदनेचा डोंगर एवढा असतो की ते स्वतःची वेदना उचलून गेलेले असतात. शारीरिक वेदना जाणवत नाही. काहीच नाही. आपल्या स्वतःची वेदना तर जाणवतच नाही काही पण होते त्याला. काहीतरी एकाला तर हर्निया झालेला कमीत कमी सांगतो त्यात 3 किलोचा हर्निया असेल. 3 किलोचा. हा ते पूर्ण एवढा हर्निया घेऊन फिरत होते आणि त्याला माहित नव्हतं तो निवांत असणार. मग रांगत जाणार. मी त्याला जेव्हा आणलो अंघोळ घालताना कपडे काढता बोललो हर्निया झालेला बघितलं. डॉक्टरला दाखवलं डॉक्टरने पंक्चर केलं तर 3 लिटर पाणी काढलं. फार अशा काय वेदना किती देणार तुम्ही. त्यांनी म्हणतात वेदना थकलेल्या असतात त्यांच्यासोबत हार मानलेले असते. वेदनाने हार मानलेले असते. त्यांच्यासमोर हार मारलेले असते. म्हणून ही बेघर म्हणून फिरत असतात तिकडे ते. तर या तुमच्या कामामध्ये कोणाकोणाची तुम्हाला मदत होते. आता सध्या तर तुम्हाला सांगतो की 2019 ला 25 जानेवारी 2019 ला माननीय आयुक्त माझे आयुक्त होते रवींद्र खेबुडकर सर, माजी उपायुक्त आमच्या स्मृती पाटील मॅडम आणि माझे मित्रमंडळी ते असतात की त्यांनी आता सर्वोदय मॅडम म्हणून आहेत, मतीन अमीन सर म्हणून, सवा खंडे मॅडम म्हणून यांनी 2019 ला हे निवारा केंद्र आपल्याला चालवायला दिलं. बरोबर. हा निवारा केंद्र माझ्या कामाची पोचपावती म्हणून मला दिली. आज 2019 पासून आज तोपर्यंत आपण हा निवारा केंद्र चालवतो. आतापर्यंत हजारो लोक येऊन गेली. 283 ऑन द रेकॉर्ड माझ्याकडे 283 लोकांना घरी पाठवलेले आहेत बाहेर त्यांनी इकडे. मग काही लोकांना तर आता नोकऱ्या लावल्यात. माननीय आयुक्त आताचे शुभम गुप्ता सरांनी सांगितले की ह्या लोकांना तुम्ही मोकळं बसून म्हणजे त्यांना हाताला काम द्या. तर मग या लोकांना हाताला काम द्या म्हणल्यानंतर आम्ही त्यांना काम दिलं. आता 18 लोक कामाला जातात. काय काम करतात तुम्ही. कोण हॉटेल वेटरला जातो, कोण बागकाम करायला जातात, कोण सालगडी म्हणून काम करतात. हे असं कामाला लावलं. पण आता रिसेंटली एका माणसाला आम्ही गुजरातला नोकरी लावली. त्याला विहान या कंपनीमध्ये 27,000 रुपये पहिला सुरुवात पगार त्याला वेल्डर होता आणि आता 2 दिवसात त्याचे पासपोर्ट पण काढून द्यायला लावले त्याला. कारण तो एवढा बेस्ट कलाकार होता की त्याला रेल्वेतून फेकलेलं होतं. जरा स्टोरी जरा सांगा त्याची. हा त्याला काय झालेलं की नाव काय त्यांचं पहिल्यांदा. जफरुद्दीन खान म्हणून. जफरुद्दीन खान. जफरुद्दीन खान म्हणून होता तो 7 सप्टेंबर 2023 ला म्हणजे 23 मध्ये 22 ला त्याला रेल्वेतनं फेकलेलं होतं. मरणासन्न अवस्थेत आम्हाला सापडलं. कुठल्या एरियामध्ये सापडलं. मिरजला. रेल्वेतून फेकल्यानंतर रेल्वे पोलिसांचा फोन आल्यानंतर मी त्याला उचलून घेऊन आलो. त्याला घेऊन आल्यानंतर त्याला सेन्स काही नव्हते. डॉक्टर म्हणले 70% गॉन केस आहे पण तो जगणं मुश्किलच आहे. म्हणलं सर काही पण होते याला जगवा. याला जगवा म्हणल्यानंतर ते बघितलं होतं एक हात फ्रॅक्चर होता. हात म्हणजे खांद्यात तोडलेला होता म्हणजे हाड तुटलेलं होते, पाय तुटलेलं होतं, कमरेला मार लागला होता, रक्त बंबाळ होता. त्याला रक्त पाहिजे बी पॉझिटिव्ह आणि माझं रक्त बी पॉझिटिव्ह होता. तो डॉक्टर म्हणले ऑपरेशन अर्जंट पाहिजे माझं रक्त घ्या. मग मी एका हातातला रक्त दिलो त्याला पाहिजे 3 बाटल्या. मग आणि एक बाटली मी जुळली केली. एक बाटली मिळत नव्हती. मग शिरगावकर हॉस्पिटलमध्ये जाऊन खोटं सांगितलं माझा उजवा हात दुखते म्हणजे डावा हात दुखते उजव्या हातातनं रक्त घ्या. कारण डाव्या हाताला ऑलरेडी रक्त दिलेलं दिलंच होतं. 2 तासात आणि दुसऱ्या हाताला रक्त दिलं त्याला एक पिशवी. त्या रक्ताला देऊन करून त्याला वाचवलं जगला व्यवस्थित झाल्यानंतर तो म्हणला की मी हे काम करतो, मी असे वेल्डिंगचे काम करतो, स्टील कपाट्यातील करण्याचं काम करतो. मग मी सहज त्याच्याकडे कामं देत होतो बघत होतो. त्याचे स्केल बघितल्यानंतर मला एवढं वाटलं की हा खरोखर हिरा आहे. याला बेगर नाही ठेवता याला कुठेतरी समरू. मगाशी तुम्ही जसं म्हटलं की एका हातात रक्त दिलं होतं पुन्हा 2 तासांनी दुसऱ्या हातात दिलं. तुम्हाला असं काही वाटलं नाही की बाबा आपल्याला सुद्धा चक्कर येईल किंवा काही त्रास होईल अशी काही भीती किंवा झालं मला त्रास झाला ना तेव्हा. मी 2 दिवस मी म्हणजे पूर्ण अशक्त होतो 2 दिवस.
पूर्ण अशिक्त होतं. हम्म. पण मी डॉक्टरला मी नंतर कळू दिलो नाही. डॉक्टर म्हणजे आमच्या जे फॅमिली डॉक्टर त्यांना म्हणलो की असं असं त्यांना खरं सांगितलं मी की एकाला खरोखर गरज होती आणि त्याचं ऑपरेशन होणे गरजेचं होतं. मी दोन्ही हाताने रक्त दिलं. स्वतः अरे जीवाची काळजी न हा. करता तुम्ही मदत केली. हा त्यावेळी मला डॉक्टर म्हणले अरे तू मेला असतास म्हणले. हा मला उठता येत नव्हतं 3 दिवस. मी पूर्ण शांत झोपून असतो. मग ते IV ते लावून करून माझी रक्त लेवल झाली. मग मी आता ओके झालो. तर जवळजवळ 1 लिटर तुम्ही रक्तदान केलं. रक्तदान केलं नाही एखादा जीव वाचवला मी. माझ्या रक्ताची व्हॅल्यू काय आहे? मला निसर्गाने रक्त दिलंय हा. ऑलरेडी. आता तो मरणाच्या दाढ्यातनं जर बाहेर निघणार असेल तर मला रक्त द्यायला काय जातं? तुम्ही असं तसं म्हणता की देशासाठी रक्त सांडेल पण एकाला जीव वाचवण्यासाठी रक्त सांडलं म्हणजे काय उपयोग आहे? तुमच्या समजा मी म्हणतो उदाहरण धरा ज्या वेळेला आपण बघतो की काही हाताला काय लागलं तर आपलं रक्त वाया किती जाते पण चांगल्या कामासाठी रक्त वाया जात नाही ना. चांगल्या कामासाठी तुम्ही रक्त केलं दिलं किती चांगलं आहे ते एखादा जीव वाचला ना. बरोबर. मी काय म्हणतो की माणसानं स्वतःची विचारसरणी बदलली ना माणूस फार वेगळा होतो. बरोबर. तुमची विचारसरणीच घाणेरडी असेल तर काही उपयोग होत. आता उदाहरण दिलं तर मी माझी विचारसरणी बदलली. मला लोकांनी काही स्वप्न केलं म्हणून जागलं झालं म्हणून आता मी या स्थितीला आहे. पहिल्यासारखाच बसतो बसला असतो तर आता तुमच्या जवळ बसलोच नसतो. काही आता मला एवढे पुरस्कार मला मिळाले नसते. बरोबर. उदाहरण धरा डॉक्टर प्रकाश आमटे सर मला खास ओळखतात. अनिकेत दादा नाना सर ते खास आमच्या ओळखीचे पण मला ते ओळख दिली असते का? बरोबर. कामामुळेच माणसाची ओळख निर्माण होते. कामामुळेच आणि तुमचं सांगतो तुमची विचारसरणी त्यावर निगडीत असते. बरोबर. ज्या वेळेला सांगतो मी मला नानांनी आणि भाऊनी एकच म्हणलं की प्रसिद्धीचा जेव्हा तुझ्यावर भार चढेल. नाना म्हणजे नाना पाटेकर सर. नाना पाटेकर. त्यांनी स्वतः म्हणले जेव्हा प्रसिद्धीचा भार तुझ्या डोक्यावर चढला की तू संपणार म्हणले. तो भार खांद्यावर घेऊनच फिरायचा डोक्यावर घेऊन फिरायचं नाही. मी म्हटलं म्हणजे काय नाना मला काय कळालं नाही. सर बोला की मला काय असं का बोला तुम्ही? नाही म्हणले की जे पुरस्कार तुला मिळाल्यानंतर तू हुरूप गेलास की मला एवढा मोठा मी माणूस झालो आता मला सगळ्यांनी नमस्कारच केला पाहिजे. मी त्यांना नमस्कार करणार नाही त्यांनी मला करायला पाहिजे. हे जेव्हा माणसात बदल होतो म्हणजे त्याला म्हणतात गुर्मी इगो येतो. इगो ज्या वेळेला इगो येईल ना त्यावेळी संपणार म्हणले. म्हणून मी कधी असं वागत नाही. नाही म्हणले तर कान मंत्र देतो म्हणले. पण मी सांगतोय की आता नकुल अवॉर्ड आहे जो मेनका गांधी नाना पाटेकर सर आणि मोठमोठ्या युनिव्हर्सिटीला मिळाल्या त्या नकुल अवॉर्ड आपल्या संस्थेला मिळाला. त्यावेळेला भारतातला सर्व उत्कृष्ट आहे नकुल अवॉर्ड म्हणून तो रेड स्वस्तिकचा प्रमोद चौगुले सरांनी दिला. तर तो पुरस्कारला घेताना मला अजब वाटलं की मोठी माणसं होती ऑल इंडियातलं माणसं आलेली आणि आम्ही सुमोत गेलेलो भाड्याचे सुमो करून आम्हाला आता एंट्रीच दिली नव्हती पुरस्काराला. आम्हाला हाकलून काढलेली. अहो म्हटलं आम्हाला पुरस्कार मिळाला म्हणून आलोय. म्हटलं काय पुरस्कार जावा घरी द्यायचं जावं म्हणले. मग मी सराला फोन लावला. सर म्हटलं अरे होय त्यांना पुरस्कार दिले तू बोलव. ज्यावेळी मी गेलो तर आत गेल्यावर मी घाबरलो कारण सगळे कोट घातलेले सगळे स्टँडर्ड लोक होती. आपण कुठं लागणार यांच्या समोर म्हणलं. तर माणसाने ज्यावेळी माझी ओळख करून दिल्याने आम्हाला पुरस्कार दिला त्यावेळी लोक माझ्यासोबत फोटो काढायला पळत येत होते. अरे म्हणलं हे काय असतं. पण माज नाही माज करायचं नाही. कुठल्याही गोष्टीचा माज करू नका. आणि ज्या वेळेला तुम्ही माज करशील ना तेव्हा तुम्ही लाज सोडलेला असेल. म्हणून माज कुठल्याही गोष्टीच करायचं नाही. आता ही सगळी कामं करत असताना सबसे बडा रोग क्या कहेंगे लोग असं म्हणतो. बरोबर. तर बाबा लोक काय म्हणतील किंवा काय असं सुरुवातीला वाटलं नाही की बाबा आपण हे काम करायला लागलोय तर लोक आपल्याला काही वाईट सेट बोलतील किंवा आपली मापा करतील किंवा निंदा नालस्ती करतील तर ते त्या गोष्टी तुम्ही कसं काय त्याला हे मात केली त्या गोष्टीवरती की नाही आपल्याला हे कामच करायचं आता तिथनं पुढे? ते आता कुठल्या तरी पिक्चरचा हिरो मला नाव आठवत नाही. त्याचं एक गाणं आहे कुछ तो लोग कहेंगे लोगों का काम है काय फक्त एवढंच ध्यानात. म्हणजे मी सांगतो ना आपल्याकडं वाहवा करणाऱ्यापेक्षा विरोध करणारे ज्यादा पाहिजे आपल्याकडे सध्या. त्यावेळेस तुम्ही टिकसा. कारण का ज्या वेळेला आपल्या वाहवा करणार असत ना आपल्या चुका आपण झाकून ठेवतो. ज्या वेळेला तुम्हाला टीका करणारे लोक सापडले ना आपण कुठं चुकतो हे त्या टीकाकारांना कळत. आपण तसा दृष्टिकोन पाहिजे आपल्याला. यस मी म्हणतो ना त्यानं आज मला वाईट बोलला म्हणून आपण त्याच्यावर राग धरून नाही. त्यानं का बोलला असेल काय नाही याचा मागोवा जर आपण घेतलं की माणूस बरोबर टिकतो. यातनच बहुतेक असंच तुमचा दृष्टिकोन असल्यामुळं क्रिमिनल बॅकग्राऊंड मधनं सुद्धा तुम्ही ट्रान्सफॉर्म झालात या क्षेत्राकडे.
नाही, बरोबर. माझ्यावर हल्ले पण झाले त्यावेळी, हम्म. भरपूर हल्ले झाले त्यावेळी, पण मी त्याला प्रत्युत्तर दिलं नाही. हम्म. आणि ज्याने हल्ले केले तेच आता माझे खास मित्र आहेत. बर. आणि मला कोणी धक्का लागला तर ते पळत जातात तिथे. म्हणून म्हणतोय ना, एक आपले म्हणतात ना, एक म्हण आहे की म्हणतात मराठीमध्ये की निंदकाचे घर असावे शेजारी. बरोबर, अगदी बरोबर आहे. निंदकाचे घर शेजारी का असावे, त्याशिवाय आपल्याला कळत नाही ना आपण किती चांगला आहे. हम्म. आणि आपण कुठे चांगला आहे ते आपल्याला निंदकच सांगत असतात. म्हणतात ना, ना बदनाम हुए तो क्या हुआ, नाम तो है. बदनाम करणारे का असतात? काय नाही, आता सध्याची परिस्थिती अशी आहे, व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी, फेसबुक युनिव्हर्सिटी आहे, त्यावर तुम्ही बघता की काही असे सेवक असतात, मोठे काम करतात, मला त्याचे देणे घेणे नाहीये कोणाची, पण मी सांगतो उदाहरण, ती लोक ते काय काम करतात ते बघणार नाहीत, पण त्याला म्हणणार देवाचं रूप आहेस तू, वा, अरे तिथे जावा, प्रॉपरली जावा, तिथे बघा खरोखर काम चालतंय का बघा, आणि त्या कामाला तुम्ही त्याला जाऊन तिथे पोचपावती द्या. हल्लीचं जमाना झालं कसं, ह्या 2 युनिव्हर्सिटीमुळे ना, व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी आणि फेसबुक युनिव्हर्सिटी, यात तुम्ही सत्यता बघत नाही. आता मी उदाहरण कमेंट करून मोकळं व्हायचं. हो, आता सूरज कोते चव्हाण, आपला युट्यूबचा आता पहिलं गरीब पोरग होतं, त्यावेळेला किती लोक नालायकपणाने बोलत होते त्याला. अगदी बरोबर. मी उदाहरण देतो, सगळं कमेंट सगळ्या अशा वाईट भरलेल्या असायच्या. आता मी माझ्याकडे स्क्रीनशॉट काढून मी सूरज चव्हाणला पाठवलेला. जे माणसं त्याला शिवाय देत होते ना, ते जेव्हा बिग बॉस विनर झाला त्यावेळेस त्याला म्हणले, सूरज चव्हाण तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है. भाऊ आपला एक दिवस मोठा होणार मला माहितच होतं. अरे म्हणलो, तूच त्याला शिवाय देत होतास, नाही तसला घाण घाण शिवाय देतो तू, आता त्याची वावा करतोस म्हणजे काय? माणूस हा कसा आहे, दुग्गल आहे. तुमच्याकडे काही चांगलं मिळेल तर तुम्हाला चांगलंच बोलणार, तुमच्याकडे काही नाही मिळून दे तुम्हाला वाईट बोलणारच. म्हणून माणसावर विश्वास ठेवून काम करायचं नाही, तर आपण मनावर विश्वास ठेवून काम करायचं, बस. स्वतःवरती विश्वास पाहिजे, स्वतः विश्वास पाहिजे, बस. बरोबर. माणसावर दुनियेवर काय विश्वास ठेवायचा? कोण मेल्यानंतर कोण आपल्या संग येत नाही, बरोबर, आपणच जातो. तूच एकटा आला तर तू एकटाच जाणार आहेस, त्यासोबत येणार नाही. दुनियेतलं काही माया बिया काही तुझ्यासोबत येणार नाही. फार भयंकर. बरोबर. आता हे काम चालू करताना म्हणजे अशा काही अडचणी आल्या असतील, वाटलं असं की बास बाबा इथं काम थांबवलं पाहिजे, असा एखादा क्षण कुठला आलाय का तुमच्या आयुष्यामध्ये? कारण चांगलं काम करताना अडचणी या भरपूर येतात, आणि त्यावरती मग कधी कधी वाटते की आपण का करायला लागलोय, कारण लोकांना पण याची जाण नाही आहे, साथ पण कोण देत नाही चांगल्या कामामध्ये आपल्या. तर अशा वेळी कधीतरी असा प्रसंग येतोय की बाबा हे बास करायला पाहिजे, असा कधी प्रसंग आला होता का तुमच्या आयुष्यात? आणि त्यानंतर तुम्ही तो टाळून पुढे कसं काय गेलात? असे तर प्रकरण पावलं पावलं येतात, पण प्रसंग आले म्हणून घाबरून चालत कारण नाही. मीच बऱ्याच वेळा तुमच्यावर बघितलंय की तुमच्याकडे फंडिंग बऱ्याच वेळा कमी असायचं, त्यातनं सुद्धा एवढी लोक इथं आल्यानंतर त्यांचं पोट भरण्याची जबाबदारी तुमच्यावरती आहे. काही वेळा आवारा हे निवास कमी पडतोय त्यांना. असे बरेच प्रसंग मी सुद्धा बघितले तुमच्याकडे आल्यानंतर की तुम्ही टेन्शन मध्ये होता तेव्हा. तर कसं तुम्ही सगळ्या गोष्टी हे पार पाडताय त्यात? मी म्हणतो ते वामन पेनी बोललेलं आहे, तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. बरोबर. ही व्यक्ती आपण जर ऐकतो आणि सोडून देतो, पण आपण असल्या अडचणी येत असतील ना, त्याच्यावर मात करण्याला पहिले शिकणं गरजेचं आहे. अशा भरपूर वेळा मला अडचणी आल्या की काही लोकांनी टोमणे मारलेले, मी रागाने जात होतो, बोलत नव्हतो, काय काम करायचं नाही म्हणणार, तर माझे मम्मी पप्पा, माझे भाऊ, माझी मिसेस मला म्हणणार, तुम्ही एवढं चांगलं काम करता, तुम्हाला टोमणे बसणार, तुम्ही घाबरू नका, तुम्ही करत राहा. असं करता करता एकेदा असं झालं की काम करत राहिलो, आर्थिक बाजू कमकुवत झालो, पैसे नसले तर माझी स्टेट बँक एक असणार, माझी मिसेस जाणार, संध्याकाळी बसलो नाराज होऊन बसलो, काय झालं, अगं तिथे जेवणाला काय नाही, पैसे नाहीत माझ्याकडे, काय नाही, थांबा, त्याच्याकडे डब्यातले काढून मला देणार, नसले कमी पडतात म्हणजे हे घ्या, हे घाणवत ठेवा आणि घेऊन या. हे चालू करून म्हणतो की मी आता थोडं बाजूला घेतो आणि सांगतो, ज्या वेळेला तुमचे मुलं तुमचं अनुकरण करत असतात, त्याचं उदाहरण मी स्वतः सांगतो. माझ्या घरात ते पैसे साठवा डबा असते, माझ्या मुलीला मी जिजाला मी देतो, पैसे साठवायला 10 रुपये 20 रुपये देऊन जातो. तर माझ्याकडे एकदा अशी परिस्थिती आली की खरोखर माझ्याकडे मिसेसकडे तर पैसे नव्हतेच, कारण की सगळे संपले, माझ्याकडे नाहीत, सगळे संपले. मी नर्वस बसला एकदम सिरियस. मुलीचं नाव काय म्हटलं? जिजा. जिजा. हा, शिवराजा बेसिक दिवशी जन्मली म्हणून तिचं नाव जिजा ठेवलं. जिजा ठेवले. तर तुम्हाला सांगतो, तिनं मला म्हणली, अब्बू क्या हुआ है?
बोला वहाँ पे कुछ खाने के लिए नहीं है, अब मेरा थोड़ा टेंशन है बेटा, मैं बाद में खेलेंगे। अब्बू रुको, मैं मेरे पास तुम्हारे को गिफ्ट देने वाले हूँ। बोले क्या देने वाले हो? ती बापडी पळत गेली, तिचा साठवलेला डबा, असे 2 डबे होते, दोन्ही डबे आणले, मला दिल्या, म्हणली अब्बू ये लेके जाओ, पहले उनको खाना खिला। बापरे, किती वय होतं तिचं तेव्हा? 5 वर्षाचे। 5 वर्षाच्या मुलीला एवढी जाण होती? हा, अजून पण ती आठवड्यातनं 3 वेळा इथे येऊन जातेच, हा, सगळ्यांना भेटून सगळ्याशी बोलून जाते। नावाप्रमाणे खरंच जिजाऊ हो, आहे. कारण कसं माहितीये, ते आपलं अनुकरण ती मुलंच करत असतात। बरोबर. आता माझ्या आई मिसेस करते, त्यामुळे ते संस्कार तिला मिळाले, त्यामुळे ते दिले, आणि ती देण्याची दानत एवढी आहे की ती कुणाला नाही म्हणत नाही, पाहिजे ते घेऊन जावं। वा. दररोज रात्री गेलं तर त्याला सगळं आमच्या जायचा देणे का म्हणते, म्हणजे त्याला सांगायचं मी आज दिवसभर काय केलं। ते मुलीला, माझी आता दुसरी मुलगी लहान आहे सारा, तिला मी सगळं आम्ही बसून सांगतो आज काय काय केलं। हो, म्हणजे आता बालकडू आताच पाजलं पाहिजे त्या मुलाला, आता 8 महिन्याचे आहे, तर दोघांना सांगताना ते ऐकत बसते सारा, पण त्याला कसं आहे की आता म्हणतात की 8 महिने डेव्हलप, त्याची बॉडी आता डेव्हलप होणार असते, त्याचं माइंड बी डेव्हलप होणार असते। बरोबर. त्यामुळे आत्ताच ते चांगले विचार त्या डोक्यात गेले ना, ते कालांतराने ही फार मोठी व्यक्ती होईल, बरोबर, असं मला वाटतं। ते संस्कार ते पुढे चालू संस्कार चालले पाहिजेत, कारण का रस्त्यावर माणसं पडता कामा नये कुठलीच, रस्त्यावर बेघर कुठलं दिसते कामा नये, माझं ह्याबद्दल बोलतो मी। आता राहिलं की तू म्हणला की लोकांना नाव ठेवतील म्हणून, पण नाव ठेवायला आपण जागाच ठेवायची नाही, जे ठेवणार असतात ना ते बिनकामाचे असतात, ते म्हणून ठेवणार, ते चांगलं काम करा नाव ठेवणार, हेटर्स म्हणायचं ना, रिटर्न्स, तुम्ही वाईट करा तरी नाव ठेवणार, चांगलं करा तरी वाईट ठेवणार, ते लोकांचं पुस्तक लोक कहेंगे, लोगों का काम है कहना, सोडून द्यायचा विचार। तुम्हाला मी म्हणतो की तुम्हाला आता मी दगड जर हातात दिला तर तुम्ही घेणार का? चिक्कर हातात दिला घेणार का? तसं त्याला वाईट बोलला म्हणून आपण घ्यायचं नाही, तुम्ही वाईट केला तर पण घेता कशाला, रिवर्स काही द्यायचं नाही त्याला, त्याला बोलला ना आपल्याला भले ते शिवी देऊन गेला असेल, अरे शिवी कोणाला देणार तू घेतलास तर देणार ना, तू घेऊ नको ना, मग कशाला देते शिवी देऊ, बरोबर, जाऊन सोडून द्यायचं, तू तुझं तू राहा, तुझं माझं मी चालतो, तू तुझं पाशी म्हणतात ना, त्या पद्धतीने तुमचं तुम्ही बघा, त्या पद्धतीने जर राहिलं तर स्वतःला डेव्हलप करून घेशील। आणि सगळ्यात महत्वाचं मी म्हणतो की तुम्ही माणसाने, तर मी म्हणतो की या जगात माणसानं स्वतःला सुखी, आनंदित, भरभरीत ठेवणं फार गरजेचं आहे, तरच तुम्ही देऊ शकता दुसऱ्या, परिस्थिती कशी पण असू दे, कशी बी असू दे, स्वतःला आनंदित ठेवणे फार महत्वाचं। मनमोजी म्हणतात, राहावं ना मनमोजी, मी म्हणतो होऊ नका, मनमोजी राहायला गरजेचं आहे, पण कितपत राहणं, की मी जर आनंदित नसलो तर मी दुसऱ्याला आनंदित काय फायदा आहे? चार्लिन चॅप्लिन होते, पण केवढे दुःखी होते ते, पण दुसऱ्याला आनंद देत होते, बरोबर, पण मी म्हणतो तुमच्याकडे तुम्ही बी आनंदित राहा, मगच तुम्ही आनंद देऊ शकता ना। उदाहरण तुमच्याकडे जेवण डबा असेल तर त्यातलं तारदी भाकरी तुम्ही देऊ शकता, तर तुमच्याकडे डबा नाही, तुम्ही जेवण कुठलं देणार? म्हणून मी म्हणतोय की स्वतः पहिले आनंदित राहा, मग दुसरा आनंदात ठेवा, मग तुम्ही स्वतः चांगलं काम करा, मग दुसऱ्याला सांगा की तू चांगलं काम कर, हे काम करते का, एवढं माझं बोलणं आहे। तर आता इथनं पुढं भविष्यामध्ये तुमच्या योजना काय काय आहेत, काम कसं वाढवायचं किंवा काय, त्याबद्दल आम्हाला जरा सांगा। आता मी भविष्यात आता योजना, माझ्या 2-3 योजना आहेत, त्यातली एक योजना आता लवकरच पूर्ण होणार आहे माझी, त्यासाठी जे माझे व्ह्युअर्स आता तुम्ही बघणार आहात त्यांनी सहकार्य केलं तर आपण ते फार मोठे करूया, की आपल्याला 20,000 स्क्वेअर फूटची जागा, हे आमचे शांतिनिकेतनचे गौतम पाटील सर यांनी आपल्याला डोनेशन मध्ये दिलेली आहे। आता तिथं आपण स्मृतिगंध म्हणून नावाचं एक सेवालय चालू करणार आहोत। स्मृतिगंधाचा अर्थ असा आहे की मी त्याच्या ठेवण्याचं तात्पर्य एक आहे, त्या लोकांच्या आठवणीचं गंध जिथं असतो, ह्या लोकांच्या आठवणीचा गंध जिथं असतो त्याला स्मृतिगंध म्हणतात, म्हणून मी त्याला स्मृतिगंध म्हणून नाव ठेवलंय, आणि त्याचं नाव स्मृतिगंध सेवालय म्हणून। त्या ठिकाणी आपण एज्युकेशन म्हणजे शिक्षणासाठी, आणि प्लस राहिलं प्राण्यांसाठी, आणि या बेघर लोकांसाठी, या बेघर लोकांचं का म्हणतो की स्लम एरियातल्या पोरांना, मुलांना त्यांचं एज्युकेशनचं हे नसतं, म्हणजे रस मिळत नाही, त्यांना चांगल्या शिकवणीला पैसे नसतात, ट्युशनला पैसे नसतात, तर आपण तिथं फ्री मध्ये देणार आहोत। याचं ज्ञान तिथं काय होणार, तो मुलगा तिथे एज्युकेशनला आला तर त्याला ते प्राण्यांची सेवा करायला मिळणार, प्लस या गरीब लोकांचे होणार की तो मुलगा तिथे गेल्यावर त्याला कळणार की आपण आपल्या आई वडिलांना सांभाळणं फार गरजेचं आहे, अजाणतेपणे त्यांना शिक्षण मिळणार, घरातलं बी शिक्षण मिळणार, ते बाहेरचं पण मिळणार, मग निसर्गाबरोबर प्रेम करावं, त्यांच्यासाठी ग्राउंड करून ठेवणार आहे, 7 गुंठेमध्ये ग्राउंड करणार, ते तुम्ही मुलांना ठेवायचं। आता याच्यात आता मी भूमिपूजन आता थोड्या दिवसात घेणारच आहोत आपण, तिथं आता एक शेड मारून घेतलेला आहे, सगळं म्हणजे व्यवस्थित करायला, आणि
मला लोकांना सांगायचं आहे की असे काही काम तू करणारे जर संस्था असतील ना, तुम्ही खरोखर तिथे जाऊन बघा, त्यांना काय गरज आहे तेवढं तुम्ही ध्यानात द्या. कारण की तुम्हाला म्हणतो की मला एकच वाटतं की ह्या लोकांना जर काम तुमच्यासारख्या लोकांनी जर मदत केली आपण इथं मोठं करता येईल. आता सध्या आपल्याकडे 283 मुलं जे सॉरी 253 मुलं जे शिक्षणासाठी दत्तक आहेत, हम्म. त्यातले 13 ते 14 जणांना पोलीस नोकरीमध्ये, तिघांना फॉरेस्ट मध्ये लागला. आणि आता परवा रिसेंटली मला 1.5 वर्षापहिले इंग्लंडला हम्म. इंग्लंडला एक मुलगा गेला. तो ऊसतोडी कामगारचा मुलगा होता, त्याला पूर्ण शिक्षणाला मदत केलेली त्यांनी. ओके. तो आता शिकून आता मोठा झाला. मुलं दत्तक घेतलं म्हणजे ते काय कळालं नाही मला. त्यांना त्यांच्या घरी आहे, ज्यांच्या घरची परिस्थिती नसेल शिक्षणासाठी, तर त्या मुलांना आपण दत्तक घेतो शिक्षणासाठी. ओके. पूर्ण शिक्षणाचा खर्च आपण करतो. बरं. फक्त त्यांच्या आई वडिलांनी त्याला मुलाला शाळेत पाठवायचं. त्याच्या जेवणाचा पण खर्च आपण देतो, राशन भरून देतो, शाळेची फी भरतो, सगळं आपण करतो. असे किती मुलं आहेत म्हणलं? 253. 253. समजा आता पैशाची जर अडचण आली तर मग तुम्ही कसं हँडल करता ती गोष्ट? मग आहे आमची मिसेस ठरलंय ना. पुन्हा एकदा मस्त. हो म्हणतो ना, कारण काय तुमच्यासाठी म्हणजे वर्ल्ड बँक आहे म्हणाल का? वर्ल्ड बँक ते कुठली ते स्विस बँक म्हणतात ना, हा, स्वीट. ते बँक आहे. मला लगेच येतात. मी जाऊन जर उसून बसलो तर मला लगेच काय ना काय करून देणार. स्विस बँक नाव ठेवले काय? हो, पण आता त्या बँकेत मी पैसे नाहीत, हा, हा. झिरो आहेत, म्हणजे सगळं अडकलेलं आहे. बर. त्या एवढ्यासाठीच विचारलं की समजा आता तुमचं काम लोक बघतायत आणि या माध्यमातून पण, व्हिडिओच्या माध्यमातून पण त्यांना लक्षात येईल की तुमचं काम काय, कशा पद्धतीने चालतं वगैरे. तर कोणाला जर मदत करायची असेल तुम्हाला आर्थिक स्वरूपामध्ये किंवा एखाद्या वस्तू द्यायची असेल तर तुमच्याशी कॉन्टॅक्ट त्यांनी कसा करावा? मला फोन करू शकता तुम्ही. माझे दोन्ही नंबर तुम्हाला मी मेसेज मध्ये दिलेच. आणि मला फोन करू शकता. आणि तुम्ही सांगलीमध्ये आला, सांगलीत आल्यावर काँग्रेस भवन आहे, तिथं सावली बेघर निवारा केंद्र म्हणून आहे, तिथे मी असतो. मला फोन करून आला तर सगळ्यात बेस्ट होईल. त्यावेळेला मी काय करीन तुम्हाला नेऊन दाखवतो. आम्हाला आर्थिक बाबतीपेक्षा आम्हाला साहित्याची जर मदत तुम्ही केला तर फार मोठं होईल. कारण की आर्थिक बाजू असतेच, पण ते आम्ही कसं सांभाळू. पण आपल्याला पत्र येतील लागणार आहे, तिथे काय वस्तू तुम्हाला जे एक वाटते ते तुम्ही तिथे द्यावं, ही माझी नम्र विनंती आहे. कारण की हेच सगळं येणाऱ्या पिढीसाठी आणि त्या संपत चाललेल्या पिढीसाठी, त्यासाठी आपण सगळं करणार आहोत. बरोबर. तर अशा पद्धतीने तुम्हाला फोन करून तुम्ही कॉन्टॅक्ट करून ते लोक येऊ शकतात ज्यांना मदत करायची. हो, तर तुम्ही आता नंबर तुमचा शेअर करू शकता का? शेअर करू शकतो तुम्ही. सांगा म्हणजे number. माझा गुगल पे, फोन पे नंबर आहे 902 15 16 17 6. आणि कॉन्टॅक्ट नंबर आहे 9111 911 914. ओके. तर आता तुम्हाला फंडिंग जे कोणी करतील किंवा वस्तू देतील तर त्याची पोचपावती म्हणून आपण त्यांना काय देतो? आपलं ATG टेल्वे CSR झालेलं आहे. ओके. त्यामुळे तुम्ही आम्हाला जे डोनेशन देईल त्यातनं तुम्हाला इन्कम टॅक्स मध्ये, इन्कम टॅक्सच्या करामध्ये तुम्हाला 50% डिस्काउंट मिळते. ओके. त्याचा बेनिफिट आहे हा. आणि ATG थ्रू आम्ही घेतो. आणि तुम्ही जर समजा गुगल पे जर केला मला, तर गुगल पे केल्यानंतर मला स्क्रीनशॉट पाठवणे, मला डिटेल्स घेणे, आणि तुमची पावती, तुमचा ऍड्रेस बी मला पाठवणे व्हॉट्सअपला. आणि तुमचं पावती ते तुम्हाला आम्ही घरपोच करणार, ओके. पाठवून देणार तुम्हाला आम्ही. अशा पद्धतीने म्हणजे पावती सुद्धा मिळू शकते. पावती पण ओके. ओके. काही काही लोक म्हणतात आम्हाला पावती नको, पण मी सांगतो, माझी नम्र विनंती आहे की तुम्ही पावती मागून घ्या. त्याचं कारण काय असतं की तुम्ही दिलेला दान हे खरोखर तिथं पोहोचलं का, हे पाहणं फार गरजेचं असतं. म्हणून तुम्ही पावती घेणं बंधनकारक आहे. तुम्हाला कसं कळतं की एखादी व्यक्ती बेघर आहे आणि इथे इथं फिरते, तर तुम्ही त्यांच्यापर्यंत कसं पोहोचता? तुम्हाला कोणाचे फोन येतात किंवा काय, कशी प्रोसेस तुमची असते? आपण आपला हेल्पलाईन नंबर एक ठेवलेला आहे. जो माझा नंबर आहे ना, तो हेल्पलाईन नंबरला ठेवलेला आहे. तर आपला पूर्ण महाराष्ट्रभर नंबर गेलेला आहे. हेल्पलाईन नंबर जरा सांगू शकता? 902 15 16 17 6 हा आपला हेल्पलाईन नंबर आहे. ओके. त्या नंबरला तुम्ही जर कॉल करून आम्हाला बेघर कुठं आहे, आम्हाला लोकेशनचा फोटोज, आणि काही काही बेघर असं रस्त्यावर थांबत नाही, पळत सुटतात ते, तर कृपया करून असं करा की आमची गाडी टायमावर येईल अगर नाही येईल. पण काही काही लोक असं करतात की फोटो पाठवतात आणि 15-20 कॉल लावतात, असं लवकर या लवकर या लवकर. कारण गाड्या एक दोन आहेत, त्यामुळे पळापळी आम्हाला पण असते. तर थोडं कोऑपरेट करणं फार गरजेचं आहे. दुसरीकडे पण कुठेतरी एंगेज असू शकतात. हो, एंगेज असू शकतो. त्यामुळे तर थोडं कोऑपरेट केलं तर आम्हाला चांगलं होईल. आणि लोकांचं ते कसं आहे, बेघर बी असलं तर खरोखर बेघर आहे का, पहिले तुम्ही छानपीन करा. कारण कसं दारू पिऊन व्यसनाधीन लोक बी पडलेले असतात आणि आम्हाला म्हणतात बेघर रस्त्यावर पडले तुम्ही घ्याले. आम्ही गेल्यानंतर तिथे हिरमुसून आम्ही परत येतो. आणि तेच माणसं म्हणतात की आम्हाला कुठे माहिती आहे ते बेघर,
पडल्याला माणूस दिसला म्हणून मी तुम्हाला कॉल केलो. कन्फर्म करून सांगितलं तर तुमचा पण वेळ वेळ वाचेल आणि वाचते, त्यांचा त्यांचा पण पण वेळ वाचते. वेळ वाचेल. आणि थोडं आम्ही म्हणतो की लोकांनी यात पण कोऑपरेट करणं गरजेचं आहे. कारण आमची टीम ते येणं आणि त्याला खरोखर उपचाराची गरज असल्यास 108 ला तुम्ही डायरेक्ट फोन करून आमचा नंबर द्या, आम्ही ते सगळं करू शकतो. 108 ला पाठवून द्या, ते बाकी तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही. बाकी प्रॉब्लेम मी बघतो. आता संस्थेसाठी आता एक हीच गोष्ट कंटिन्यू करूया की ती समजा व्यक्ती तुम्ही इकडे आणलीत तुमच्या संस्थेमध्ये, हा. तर कसं तुम्ही त्याची मॅनेजमेंट करता काय? मॅनेजमेंट करण्याबरोबर आम्हाला जी व्यक्ती जिथून सापडली तिथल्या संबंधित पोलीस स्टेशनला आम्ही कळवतो. बरोबर. पोलिसाला स्टेशनला कळवल्यानंतर त्याचे एमएलसी केली जाते. एमएलसी म्हणजे पोलीस स्टेशनचे एमएलसी असते बर. ते केले जाते. मग सिव्हिलला घेऊन जातो. सिव्हिलला ते चेकअप केलं जातं. त्याला औषध उपचाराची गरज आहे का, तो निरोगी आहे का, ठणठणीत आहे का हे बघितलं जातं. मग त्याला इकडे आणलं जातं. संबंधित पोलीस स्टेशनला पहिला कळवलं जातं. तुम्ही त्याच्या दिनचर्या कशी आखून दिली असते किंवा कशी प्रोसेस होते पुढे? इथं आणल्यावरती दिनचर्या म्हणजे आपलं कसं असते, इथं गुरुकुल पद्धतीने ठेवलं आहे बर. की सगळं वेळेवर. एक 15-20 मिनिटं लेट होईल पण सगळं वेळेवर असते. सकाळी 6ला उठवलं जातं. 7-8 वाजेपर्यंत सगळं त्यांचं आवरून घ्यायचं. नंतर त्यांनी प्रार्थना म्हणायची, प्रार्थना होते, व्यायाम होते. मग त्यातून त्यांचं दिनचर्या चालू असते. म्हणजे वेगळं जेवण, नाश्ता, त्यांचं मनोरंजन असतात, त्यांचे मेडिकल चेकअप असतात, त्यांचं मेडिसिन दिलं जातं. सगळ्यांना वेळेवर जरी घरात जसं सेवा केली जाते तशी इथे सेवा केली जाते. समजा त्यासाठी तुम्ही स्वतः ते लोकांनी येऊन बघायला पाहिजे, मग तुम्हाला कळणार. बरोबर. अशी दिनचर्या आणि शेवटी दिवसाचा शेवट कसा होतो त्यांचा? दिवसा शेवट मनोरंजन. रात्री एकमेकाची गप्पा मारत बसणे, सगळे जे पारावर गप्पा मारतात तसे आम्ही ते सगळ्यांना बसवतो. ते एकमेकाच्या गप्पा मारतात, ते असं करत एकमेकात उनी धुनी बी करतात. त्यातनं मजा येते. म्हणजे कसं त्यांना एकोपा आणि जवळकी निर्माण होते. ते खरोखर सांगतात की काय आहे काय नाही ते एकमेकात सांगत असतात. आता मगाशी शूट घेत होतो तुम्ही यायच्या आधी एक शूट घेत होते, जेवायला बसले होते सगळे. तर एक आजोबा स्वतःच्या ताटातला भात काढून दुसऱ्या शेजारच्या व्यक्तीला देत होते. हा, ते आता मी बघितलं. हे प्रेम प्रेम आहे. आणि एक त्यांच्याच हे डाव्या बाजूच्या व्यक्तीला त्यांनी दिलं. उजव्या बाजूला बसलेली व्यक्ती त्यांच्या अंध होती. तर त्याला सुद्धा चपाती वगैरे व्यवस्थित ठेवणे आणि ताटातलं व्यवस्थित ठेवून त्यांना देत होते. म्हणजे हे बघून मला भारावलं एकदम मी की बाबा मी बोलतो ना सर, कसं होतंय तुम्हाला सांगतो की ह्या इथे जेव्हा बघतो आपण, शूटिंग मध्ये मी घेतलंय, ते दाखवीन मी शूटिंग मध्ये. नाही दाखवा, मी अवश्य दाखवा. कारण कसं होतं की आमच्या इथे जे लाभार्थी येतात त्यांना लाभार्थी म्हणून कधी बघितले जात, हा आपला एक बांधवच म्हणून बघितला जातो. आणि एकमेकावर प्रेम करायला शिकवलं जाते. ते भांडत असतील तर का भांडता, कशासाठी भांडता, हे जेवण तुम्हाला भरपूर मिळेल, हे आयुष्य तुम्हाला भरपूर मिळेल, एकमेकांवर वाटून घ्या असं आनंदात ठेवल्यामुळे ते काय एकमेकाशी कोऑपरेट करतात इथं. आता हे बरेच लोक बघितले मी वयस्कर आहेत की जे काही काम करू शकत नाही, पण तरुण मध्यमवयीन अशी जर लोक आली तर त्यांना भविष्याची पुढची वाटचाल व्हावी, त्यांची व्यवस्थित लागावी, यासाठी आपण काही व्यावसायिक ट्रेनिंग किंवा शिक्षण त्यांचं पूर्ण करण्यासाठी असं काही आपण सिस्टीम ठेवलेली आहे का इथं काय? प्रामुख्याने काय केलं की या लोकांना जर या जगाच्या प्रवाहात आणायचं असेल ना, तर त्यासाठी त्याला उद्योगधंदे, लघुउद्योग काढणे फार गरजेचे आहे. तो लघुउद्योग काढण्यासाठी थोडा मी प्रयत्नशील आहोत. थोड्या दिवसात आपण लघुउद्योग काढूच. दुसरी गोष्ट आहे की यासाठी आम्ही पेपर पिशव्या म्हणजे कापडी पिशव्या शिवलेल्या होत्या. आणि या लोकांना दिवाळीत साहित्य विकणे, चादरी विकायला देणं, असे वेगवेगळे धंदे काढून देतो. फक्त ज्यात बेनिफिट जो मिळेल तो बेनिफिट आम्ही त्यांनाच देतो. त्यांच्या खात्यावर असेल. आता 17-18 लोक कामाला जातात ना, त्यांचा सगळा पगार त्यांच्या खात्यावर जमा करून देतो. आणि यांच्या जवळच्या ज्या वस्तू असतात ते सगळं आपल्याकडे जप्त असतात, ते जमा करून घेतोय. त्यांचं घरचं ते पत्ता सापडल्यानंतर आपण त्यांना परत देऊन टाकतो. आणि यांच्यासाठी आम्हाला काय करायचं, हे सक्षम बनवायचं या लोक. आता अशी काम करण्याची इच्छा असणारी अशी किती मुलं आहेत तुमच्याकडे? काम करायला भरपूर आहे तिथे. काम करायचे म्हणजे जे बेगर लोक आहेत आणि ज्यांना खरंच कामाची गरज आहे, अशी किती मुलं आहेत? बेघर म्हणजे म्हणण्यापेक्षा त्यांचं घरदार असेलच कुठेतर, कारण मनोरात्री असतात, त्यांनी मनोरुग्ण असतात. त्यामुळे औषध उपचार चालू असल्यामुळे त्यांना थोडं बाहेर पाठवणं म्हणजे रिस्क घेत नाही. ओके, तसं आहे. फक्त चांगले जे ओके असतात ना त्या लोकांना पाठवतात. मी एवढ्यासाठीच असं विचारतोय की समजा आर्थिकच मदत नव्हे, पण अशा लोकांना जर कोणाला काम द्यायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला कॉन्टॅक्ट करतील, एवढ्यासाठीच मी विचारतो. अशी किती लोक आहेत की आता काम करू शकतात आणि त्यांना कामाची 40 जण आहेत. 40 जण करू शकतात. ओके. इथं आमच्या आश्रमामध्ये तुम्ही बैठे व्यवसाय करून द्या, आमच्या इथे करू शकतात ती लोक. 40 जण आहेत. ओके, पण बाहेर कामासाठी जाऊ शकत नाही.
कारण मनस्थिती त्यांची तशी. मनस्थिती तशी नसते त्यांची. तर तशा पद्धतीने सुद्धा काही लोक मदत करू हो शकतात. हो कशा पद्धतीने करू शकता तुम्ही. काही स्किल शिकायचं असेल त्यांना, हा. त्या शिकवायचं असेल तर कोण तसं जर तुम्हाला अप्रोच झालं की मला बाबा ह्या लोकांना पेंटिंग शिकवायचं आहे, मला या लोकांना असं विणकाम शिकवायचं आहे किंवा असं जर स्किल शिकवायचं असेल तर तरी सुद्धा मी आवाहन करतो की अशा लोकांनी सुद्धा येऊन नक्की इथं यावं. येऊन मदत करावी नक्की 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 यावं. आणि त्यांचं स्किल वाढवण्यासाठी मदत करावी जेणेकरून ते स्वतःच्या पायावरती उभा राहावेत हो आणि हो समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये ते पुन्हा यस यायला त्यांना मदत मिळावी. यस तर असं सुद्धा मी सांगतो की कोणाला यायचं असेल तर ते येऊ शकतात. यस. ह्याच नंबरवरती फोन करून ते येऊ शकतील. हो नंबरला फोन करा तुम्ही. त्या नंबरला फोन केल्यानंतर या. कारण विदाउट नंबर मला कॉल करता आला ना तुम्ही तर तुम्हाला आत घेणार नाहीत कोणी. बरोबर. ते मग स्ट्रिक्ट आहे तिथं. हम्म. म्हणजे ह्यातले लाभार्थी तिथे वॉचमॅन म्हणून असतात. बरोबर त्यांना स्पष्ट सांगितलंय मला माझ्या परवानगीशिवाय कुणाला आत घ्यायचं नाही. बरोबर आहे. कारण हे कारण का असतं की कोणी काय चुकीची तर व्यक्ती होऊन चुकीच्या काहीतरी. व्यक्तीने काय केला तर नको प्रॉब्लेम म्हणून आपण ते परमिशन शिवाय घेत. बरोबर आणि सगळे सीसीटीव्ही कॅमेरा असल्यामुळे काही घाबरायचं कारण नाही. बरोबर. तर तुम्ही आज आम्हाला वेळ दिलात त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. जर कोणाला खरंच मदत करायची असेल तर तुम्हाला कॉन्टॅक्ट करून ते या फोन हो. नंबरवरती कॉन्टॅक्ट करतील आणि इथं नक्की येतील. सांगलीमध्ये तुम्ही खरंच खूप महत्वाचं किंवा जेन्युइन काम करताय आणि तर तुम्हाला आमच्या चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा आणि थँक्यू. तुमचा इथनं धन्यवाद. पुढचा प्रवास जो आहे तो सुखानं आणि समाधानानं आणि खूप भरभराटीचं जावं आणि असंच काम तुमच्याकडून जास्त मोठ्या प्रमाणावरती हो धन्यवाद. आणि लोकांना जे काय तुम्ही बेघर लोकांना जे काय मेन प्रवाहामध्ये आणताय तर असंच काम तुमच्याकडे सतत होत राहो आणि सतत काय मदत राहणार. लागली आम्हाला पण कळवा आमच्या चॅनल तर्फे आम्ही तुमच्यासारखे लोक आम्हाला जर मदत करू. माझ्या बरोबर आला काम करत राहिलो तर आपण आणखी चांगलं काम करू. बरोबर. रस्त्यावर आपण एक बी बेघरच नाही. आता आपण नवीन स्मृतिगंध जे स्थापन करताय हम्म. त्या ठिकाणी बी तुम्ही येऊन स्वतः साईडवर व्हिजिट करून तुम्ही मदत करू शकता. बरोबर. मला या तुमच्या सगळ्या चॅनल कडनं तुमच्या सगळ्या लोकांची साथ मला कायमस्वरूपी राहिली तर आणखी आणखी मोठं चांगलं काम करू. नक्कीच आम्ही कायम सोबत आहे नक्कीच. तुमच्या. धन्यवाद. काही काम लागलं तर आम्हाला कळवा. यस नक्की येऊ आम्ही. यस सर. तर तुमच्या कामाला खरंच सलाम आहे आणि असंच काम तुमच्याकडून सतत होत राहावं अशी आमची अपेक्षा आहे. आमच्या चॅनल कडून तुम्हाला खूप 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 शुभेच्छा आणि आम्हाला वेळ दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.